हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज मी जो इंग्लिश मीडियमचा 23 तारखेला पेपर आहे, तर त्या पेपरचा तुम्हाला 3 दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा आहे तो स्ट्रॅटेजी व्हिडिओ हा मी घेऊन आलेले आहेत. इझी लर्निंगच्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. पहा, तर 3 दिवस आहेत तुमच्याकडे. जसं की आज 20 तारीख आहे, तर 20, 21 आणि 22 3 दिवसात तुम्हाला नेमकं काय अभ्यास करायचा आहे आणि कसा अभ्यास करायचा आहे याचा व्हिडिओ मी आज एक घेऊन आलेले आहे. तर डे 1, आपण जर डे 1 म्हटलं 20 तारखेला आपण करणार आहोत विभाग 1 आणि 2, गद्य आणि पद्य विभाग. पहिल्या दिवशी पाठांचे आणि कवितांचे सखोल वाचन करा. आज तुम्हाला दिवसभर पूर्ण विभाग 1 आणि विभाग 2 मध्ये जेवढे पण धडे आणि कविता आहेत ते तुम्ही रीड करू शकता. ओके, सकाळ म्हणजे मॉर्निंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्व धड्यांचं गद्य वाचन करा, धड्यांचं वाचन करा, पाठाचा आशय समजून घ्या आणि स्वमत त्याच्यामुळे तुम्हाला लिहायला सोपा जाईल. नंतर आपल्याला दुपारी करायचं आहे सर्व कवितांचं म्हणजे पद्य वाचन. कवितांचं वाचन करा, रसग्रहण, त्यामध्ये कवी कवयित्रीचं नाव आणि विषय हे बाय हार्ट तुम्ही लर्न करून ठेवायचं आहे. आणि इव्हिनिंग मध्ये संध्याकाळी आपल्याला करायचं आहे स्थूल वाचन, जे विभागातील 3 ते 4 असे महत्वाचे ज्या टिपा लिहा आहेत, जे 4 स्थूल वाचन आहेत त्यामधल्या सगळ्या टिपा लिहा आणि त्याच्या प्रश्नांची तयारी तुम्ही संध्याकाळी करू शकता. आणि एक टिप म्हणजे स्वमत लिहिताना स्वतःच्या शब्दात आणि सकारात्मक मध्ये स्वमत लिहिण्याचा प्रयत्न करा. तर डे 1 मध्ये तुम्हाला स्वमत, स्थूल वाचन हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि जे पण PYQ मध्ये होऊन गेलेले स्थूल वाचनचे जे पण प्रश्न आहेत ते तुम्ही नक्कीच करून ठेवा. तर डे 2 म्हणजे 21 तारीखला आपण जर पाहिलं तर 21 तारखेला आपण ग्रामर करणार आहोत. तर व्याकरण आणि भाषा अभ्यास विभाग 4 हा पूर्ण आपल्याला आउट ऑफ मार्क मिळणारा पार्ट आहे. पहा, सकाळी आपल्याला करायचा आहे वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रचार. ओके, जो तुमचा सिलेबस मध्ये ग्रामर मध्ये वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रचार करून घ्या, अर्थ आणि वाक्यात उपयोग. नंतर दुपारी आपल्याला करायचं आहे पूर्ण शब्द संपत्ती, आपण म्हणू समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द समूहाबद्दल एक शब्द, लेखन नियम आणि विरामचिन्ह हे तुम्हाला दुपारी करून घ्यायचं आहे. आणि संध्याकाळी आपण करणार आहोत मागील वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमधील पूर्ण ग्रामर म्हणजे PYQ मधलं आपल्याला ग्रामर सोल्युशन संध्याकाळी घ्यायचं आहे. हे तुम्ही करणार 21 तारखेला. ओके, नेक्स्ट आपण डे 3 म्हणजे 22 तारीख पाहू. आपण 22 तारखेला पूर्ण तो दिवस आपण रायटिंग स्किल साठी ठेवूयात. उपयोजित लेखन आणि सराव, तर त्यामध्ये विभाग 5 मराठीच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागणारा हा पार्ट आहे आणि त्याचा सराव होणं आवश्यक आहे. तर सकाळी आपण करणार आहोत पत्र लेखन, औपचारिक पत्रावर भर द्या. ओके, जो पण तुमचा फॉर्मल लेटर आहे ते आपल्याला करायचं आहे. सारांश लेखन आणि जाहिरात लेखन यांचं फॉर्मॅट समजून घ्या. ज्यांना सारांश अटेम्प्ट करायचे त्यांनी फॉर्मॅट पहा. एक 30 to 40 वर्ड में हमें सारांश लिखना होता है. बेस्ट रहेगा की औपचारिक पत्र. ओके, जाहिरात लेखन याचा फॉर्मॅट समजा. जाहिरात आपल्याला कशा पद्धतीनं करायची आहे, एक रफ पेजवर तुम्ही फॉर्मॅट तयार करा. ओके, आपलं हेडिंग कुठं असणार, सबटायटल कुठं असणार, ओके, ऑफर्स हम कहाँ डालेंगे, वैशिष्ट्य कुठं असणार, हे सगळं तुम्ही एक बनवून ठेवायचं आहे जाहिरातचा फॉर्मॅट. हे सकाळी करणार. दुपारी आपण करणार बातमी लेखन, कथा लेखन यांचा सराव. ओके, जिसको रिपोर्ट राइटिंग अटेम्प्ट करना है, स्टोरी राइटिंग अटेम्प्ट करना है, ये हम करेंगे. निबंध लेखनासाठी आपल्याला प्रसंग आहे, आत्मकथन आणि वैचारिक. तर यासाठी थोडंसं चालू घडामोडी पहा, जे पण काही आपल्या आजूबाजूला घडत आहे. ओके, किंवा निसर्ग रिलेटेड, पर्यावरण रिलेटेड आणि पुस्तकातील विषयांची उजळणी, जे पण तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक रायटिंग स्किलचे वाटत आहे ते तुम्ही पाहू शकता. संध्याकाळी एक पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवा. ओके, रायटिंग स्किल मध्ये जे पण PYQ मध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत, सेमी आणि इंग्लिश मीडियम दोन्हीचे PYQ तुम्ही करू शकता. ओके, आणि एक पेपर सॉल्व्ह करून पाहण्याचा प्रयत्न करा, होत असेल तर म्हणजे 22 तारखेला. ओके, अशा प्रकारे तुमचं 3 दिवसाचं तुम्ही असे स्ट्रॅटेजी बनवून अभ्यास करा. ओके, आणि आमच्या इझी लर्निंगच्या युट्यूब चॅनलवर एक शेड्यूल बनलेलं आहे की काय काय आपण घेणार आहोत. तर 20 फेब्रुवारी म्हणजे आज आपण घेणार आहोत ग्रामर, फायनल ग्रामर रिव्हिजन होईल विथ रूल्स. ओके, 21 फेब्रुवारीला आपण 8 वाजता संध्याकाळी एक लाईव्ह पेपर सोल्युशन घेऊयात 2025चा. नंतर 22 फेब्रुवारीला आपण घेणार आहोत 12:30 वाजता दुपारी पूर्ण रायटिंग स्किलचे PYQ टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये काही फॉर्मॅट वगैरे आपण डिस्कस करणार आहोत.
ओके. आणि 23 तारखेला तुमचा ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी आपण मॉर्निंगला 6:15 वाजता एक मराठीचा अंतिम प्रहार घेणार आहोत, ज्यामध्ये मोस्ट असे ग्रामरचे क्वेश्चन जे येऊ शकतात, ओके, ज्याची शक्यता दाट आहे, असे प्रश्न आपण मॉर्निंगला 6:15 वाजता घेणार आहोत. आणि 23 फेब्रुवारीला 3 वाजता जेव्हा तुम्ही पेपर देऊन येणार तेव्हा आपलं मराठी पेपर अनालिसिस असणार आहे. हे सगळं तुम्हाला आमच्या इझी लर्निंगच्या YouTube चॅनलवर असेल. ओके, शेड्यूल डन आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त नोटिफाय मी म्हणून तिथं बटन क्लिक करा. तुम्हाला ह्या सगळ्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर नक्कीच तुम्ही चांगला स्कोर करू शकता. धन्यवाद.